महायुतीत ऑल इज नॉट वेल. नवी मुंबईतील शासकीय कार्यक्रमाचं एकनाथ शिंदे यांना निमंत्रण नाही. काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या भव्य शिल्पाचं अनावरण. मुद्दे नसल्यानं विरोधक कोणत्याही मुद्द्याला राजकीय बनवतायत. महायुतीत दूर ठेवत असल्याच्या चर्चांवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं उत्तर. पालकमंत्री असून कार्यक्रमात शिंदेंना डावललं. नाराज होऊन शिंदे 2 ते 3 दिवस गावी जातील. अंबादास दानवे यांनी डिवचलं. तर कॅबिनेट बैठकीत यावर आवाज उठवणार. संजय शिरसाट आक्रमक. भुजबळांनी घातलेल्या अटींवर भाजप पक्षश्रेष्ठींकडून अद्याप निर्णय नाही. आधी समीर भुजबळ यांना मंत्रिपदाची शपथ द्या, मग राज्यसभेचा अर्ज भरणार. भुजबळांची अट, सूत्रांची माहिती. राज्यसभेसाठी नवनीत राणा यांच्या नावाचा विषय संपला. नवनीत राणा राष्ट्रवादीतून उमेदवार असल्याच्या चर्चांना सुनील तटकरेंचं उत्तर. नवनीत राणांकडून उमेदवारीसाठी सुरू होते प्रयत्न. राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची आज महत्त्वाची बैठक होणार. राज्यसभा उमेदवाराबाबत बैठकीत चर्चा होणार. कुणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष. दिल्लीत उद्या इंडिया आघाडीची बैठक होणार. 23 पक्षाचे प्रमुख नेते बैठकीला उपस्थित राहणार. उद्धव ठाकरे व्हीसीद्वारे हजर राहणार. सर्वसामान्य नागरिकांना महागाईची झळ. घरगुती सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. मुंबईत घरगुती सिलेंडरचे दर 941 रुपये 50 पैशांवर. 3 महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा दरवाढ. टप्प्याटप्प्यानं महागाईचा झटका देण्याचं सरकारचं सूत्र. सत्ताधाऱ्यांना महागाईची योग्य वेळी किंमत कळेल. एलपीजी गॅसच्या दरवाढीनंतर शरद पवार यांचा सरकारवर निशाणा. वाढत्या महागाई विरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा जनआक्रोश. अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात आंदोलन. सरकार विरोधात जोरदार घोषणा. मुंबईच्या एनएससीआय वरळी डोममध्ये लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान मद्यप्राशन केलेल्या तरुणाचा मृत्यू. ड्रग्जचं सेवन न केल्याचा प्राथमिक अंदाज. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं कारण समोर येईल. पोलिसांची माहिती. पुणे पोलिसांचा रेव पार्टीवर छापा. आळंदी मरकळ रस्त्यावरील एका बंगल्यात कारवाई. अंमली पदार्थ जप्त. नशा केलेले अनेक तरुण तरुणी ताब्यात. ससून रुग्णालयात चाचणी. पार्टी आयोजकालाही अटक. मुंबई विमानतळावर सोनं तस्करी प्रकरणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना अटक. मुंबई विमानतळ सोनं तस्करीचा अड्डा बनतोय. फडणवीसांनी यावर भाष्य करावं. संजय राऊत यांचा हल्लाबोल. तर अटकेतील आरोपींचा भाजपशी संबंध नाही. बन यांचं स्पष्टीकरण. कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके कालच्या आंदोलनानंतर संभाजीनगरच्या घरी परतले. आता अमेरिकेला परत जाणार नाही. शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा न दिल्यास तीव्र आंदोलन करणार. दिपकेंचा इशारा. राज्यातील विविध जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा. सोलापूर, सांगलीसह नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. सोलापूरच्या करमाळ्यात वादळी वाऱ्यामुळे नागरिकांची तारांबळ. राज्यभरात 15 जूनपर्यंत मान्सूनच्या सर्वदूर पावसाची शक्यता कमी. मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती. शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला. नंदुरबार जिल्ह्यात 185 गावं आणि 545 पाड्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई. नदी नाले विहिरी आटल्या. दुर्गम भागात पाणी संकट गडद. अक्कलकुवा गावात सर्वाधिक झळा. अकोल्यात आजारी पतीला पाठीवर घेऊन पत्नीची रुग्णालयात भटकंती. रुग्णालयातील भोंगळ कारभारामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह. संबंधित व्हिडिओ एआय जनरेटेड. शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अजब दावा. वर्तमानपत्रात गुंडाळून खाद्यपदार्थ विकण्यास बंदी. अन्न औषध प्रशासन विभागाचे आदेश. पनीर विक्रेते, औषध विक्रेते, गुटखा आणि पान मसाला विक्रेत्यांचे धाबे दणाणले. रायगड गोळीबार प्रकरणातील आरोपींचे पोलिसांकडून धिंड. गोळीबार प्रकरणात 18 आरोपींवर गुन्हा. तात्काळ कारवाई करत पोलिसांनी कायद्याचा धाक दाखवला.